नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय उत्तम सदाकाळ यांची बेवारस ही सुपर्ण प्रकाशननं प्रकाशित केलेली कादंबरी. आणि आज ऐकूयात ह्याच बेवारस कादंबरीचा शेवटचा अर्थात भाग 11. श्रीरंगच्या अपघातानं हादरलेली श्रेया इंडस्ट्री हळूहळू पूर्वपदावर यायला लागली. श्रीरंगांचा अपघात झाला होता का तो अपघात मुद्दाम घडवून आणलेला होता, हा मुद्दा शेवटपर्यंत अंधारातच राहिला. कुणालाही घातपाताची शंका आली नाही. विनय मात्र तेव्हापासून चिडचिडा बांधला. त्याचं काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. क्षुल्लकशा कारणांवरनं तो कर्मचाऱ्यांवर डाफरत होता. श्रीरंगाच्या मृत्यूनंतर विनयचीच सत्ता चालणार या धोरणी हिशोबानं सगळे त्याचं उर्मट्ट वर्तन सहन करत होते. काका अशा प्रसंगातही शांत होते. ते थोडेसे गंभीर झाले होते, पण कंपनीचा गाडा त्यांनी आडू दिला नव्हता. विनयकडे दुर्लक्ष करून ते त्यांच्या कामाचा रगाडा उपसत होते. राधिका, दैवाचा शाप लागलेली एक अबोध अल्लड कलिका. तिचा चेहरा पूर्ण सुकला होता, जसा कुणीतरी तिच्या शरीरातला जीवनरस शोषूनच घेतलेला असावा. दुःखाच्या वणव्यात होरपळून तिच्या मनाचा कोळसा झाला होता. संकटांचे तडाखे एकामागून एक बसत असताना फिनिक्स पक्षासारखी ती राखेतून सुद्धा उभी राहत होती. तरीही सहन करण्याची एक मर्यादा असते. त्या पलीकडे असतो फक्त अंधार, हरवलेल्या आत्मविश्वासाची खोल गर्ता. त्यात कोसळलेला माणूस पुन्हा सावरत नाही. राधिकाची अवस्था त्याच दिशेनं वाटचाल करणारी. ती मनात कुढत होती. ज्यांनी ज्यांनी राधिकाला सावरलं होतं ते सगळेच अस्तित्व हरवून बसले होते. आणि राधिकाला हाच विचार अस्वस्थ करत होता. दैवाच्या मनात नेमकं काय आहे या प्रश्नाचं उत्तर ती तिच्या पद्धतीनं शोधू पाहत होती. विधिलिखित कधीच कुणाला कळलं नाही आणि कळणारही नाही. मग राधिकाला दैवाचे फासे कसे कळणार? पण स्वतःला विनाकारण शिणवत ती दैवगतीशी टकरा घेत होती. श्रीरंगानं राधिकाला आपला वारस म्हणून स्थान दिलेलं असलं तरी ते इतरांना ठाऊक नव्हतं. काका, विनय आणि सबनीस वकील हेच ते राधिकाच्या वारसा हक्काबद्दलचे साथीदार. बाकीच्यांना ती श्रीरंगची मुलगी आहे हे सुद्धा ठाऊक नव्हतं. श्रीरंगांनी यापूर्वी तिची तशी ओळखही करून दिली नव्हती. त्यामुळे श्रेया इंडस्ट्रीजची मालकीण असून सुद्धा राधिका दुर्लक्षितच होती. विनय तर तिला आल्यापासून पाण्यात बघत होता. आता तो तिला विचारत सुद्धा नव्हता. स्वतःच मालक असल्यासारखं त्याचं वागणं होतं. राधिका त्याला अडचण वाटायला लागली होती. त्याच्या यशस्वी मार्गातला धोंडा म्हणजे राधिका. हा धोंडा शक्य तितक्या लवकर बाजूला हटवण्याचा विचार विनयच्या मनात जोर धरत होता. श्रीरंगानंतर काका राधिकाची काळजी घेत होते. श्रीरंगाची राधिकावर असणारी माया फक्त तेच जाणत होते. त्यांना विनयच्या वागण्याचीही कल्पना होती. पुढे मागे राधिकाला त्याचा त्रास होऊ शकतो हे सुद्धा ते जाणत होते. सबनीस वकिलांकडनं काकांना बोलावणं आलं. काका त्यांना भेटले. सबनीसांनी काकांना श्रीरंगाच्या मृत्यूपत्राबद्दलची माहिती दिली. त्यानंतर काकांच्या जबाबदारीत वाढ झाली. ते राधिकाला जास्त जपायला लागले. सबनीस वकिलांना मृत्यूपत्राचं वाचन लगेच न करण्यासाठी त्यांनी तयार केलं आणि राधिकाला घेऊन 2-4 वेळा ते सबनीसांना भेटले सुद्धा. सगळं काही व्यवस्थित झाल्यावर ते निर्धास्त झाले. पुढच्या आठवड्यात मृत्यूपत्र वाचून दाखवण्यासाठी त्यांनी तारीख निश्चित केली. विनयला काकांच्या या खटाटोपाची माहिती कळताच तो पिसाळला. काकांच्या या उपद्व्यापाचा त्याला संताप आला. काकांचा आणि राधिकाचा बंदोबस्त करावाच लागणार या विचारानं त्याला पूर्ण पछाडलं आणि एक घाव 2 तुकडे करण्याचा त्याने निश्चय केला. हॉटेल अप्सरात बिअरचे घुटके घेत बसलेल्या विजय काजे उर्फ मामाचा मोबाईल वाजला. हॅलो, कोण बोलते? अरे साहेब, तुम्ही होय, बोला की, काय म्हणताय? मामा फोनवरच्या व्यक्तीशी हळू आवाजात बोलायला लागला. पलीकडून बोलणारी व्यक्ती मामाला सूचना देत होती. हे बघ मामा, यावेळी काम बिनचूक झालं पाहिजे.
मागच्यासारखी गफलत झाली तर माझ्याशी गाठ आहे. माळशेज घाटातलं काम तू अर्धवट पूर्ण केलं होतं. नशीब कुणाला संशय नाही आला, नाही तर वांदे झाले असते. पलीकडची व्यक्ती हळू आवाजात पण धमकीवजा सुरात मामाशी बोलत होती. नाही आता अशी चूक नाही होणार साहेब, गॅरंटी देतो. काम फते झाल्याशिवाय ना पैशाला हात नाही लावणार आपण. मामा गॅरंटी देत म्हणाला. नीट ऐक, मी तुला कामगिरीची पूर्ण माहिती देतो. यावेळी दोघंही संपले पाहिजेत. आज संपणार हो साहेब, काळजी सोडा. अजून एक महत्त्वाची सूचना ऐकून घे मामा. हा बोला की साहेब. यावेळी दोघांना संपवायचं आहे, पण एकत्र नाही. मग वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने. अयो, आणि ते कसं काय सांगतो, नीट ऐक. त्याला रोज झोपताना दूध प्यायची सवय आहे. त्याच्या दुधात मी फक्त देईन त्या औषधाचे 2-3 थेंब टाकायचे. औषध फार जालिमय, दुर्मिळ पण आहे. त्या औषधानं हृदयविकाराचा तीव्र झटका येतो. मग त्यात तो राम म्हणेल. तुम्ही फक्त त्याच्या दुधात ते औषध कसं टाकायचं तेवढं बघा. ते करतो मी व्यवस्थित, पण त्या पोस्टमार्टेममध्ये औषधाचे अंश सापडतील त्याचं काय? ही सेफ नाही आहे गेम साहेब. त्याचा विचार मी तुझ्या आधीच करून ठेवला आहे. मी जे औषध देणार आहे ते घेतल्यानंतर शरीरात पूर्ण विरघळून जातं. त्याचा येवलासा अंशही सापडत नाही. कितीही जंग पाछाडलं तरी ते औषध त्याच्या शरीरात गेलं आहे हे कुणीही सिद्ध करू शकणार नाही. त्यात हे औषध अजून कोणाच्या परिचयाचं नाही. नवीन शोध आहे हा. मोठ्या हिकमतीनं मिळवलं आहे मी ते. मग काम 100% होणार ना साहेब. भरतीचं म्हणजे त्या राधिकाचं काय करायचं? मामानं पुढचं काम समजून घेण्यासाठी प्रश्न विचारला. मामा, किती वेळा सांगितलं फोनवर नाव घ्यायचं नाही. अरे चुकलं साहेब. पण सांगा ना, तिचं काय करायचं? तिला दे कुठेतरी रेल्वे ट्रॅकवर फेकून. नाहीतरी बेवारस आहे. रेल्वे खाली तुकडे तुकडे झाले की सगळे समजतील प्रेमभंग किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने या तरुणीने आत्महत्या केली. चालेल साहेब, चालेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो मी सगळं. मामा हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात बसून कुणाला ऐकायला जाणार नाही अशा आवाजात बोलत होता. तो पुन्हा पलीकडच्या फोनवर असणाऱ्या व्यक्तीला म्हणाला, खरं सांगू कसं आहे, आजवर मी लय सुपाऱ्या घेतल्या, पण तुमच्या कामाची गोष्टच अजब आहे. या अगोदर मी माझ्या पद्धतीने गेम करत होतो, पण तुम्ही मात्र स्वतःच योजना बनवता, त्यानुसार काम करायला सांगता, वर पैसा बी लय देता. त्यामुळं तुमचं काम करताना लय मजा येते बरं का साहेब. मी कसे भ्याज्या वापरायलाच लागत नाही ना. लय सोप्पा मामला करून टाकता तुम्ही. मामा हसत हसत बोलत होता. असू दे, जास्त खुश होऊ नको. अजून काम पूर्ण नाही झालं. पलीकडून मामाच्या उत्साहाला चाप लावला गेला. वय ते बी खरंच आहे म्हणा. आणि मामा, काम पूर्ण झालं की तुमचे उरलेले पैसे घेऊन जायचे. कुठं? त्या जुनाट वाड्यात यायचं का पैसे न्यायला? नाही, तिथे नाही. तो वाडा आपल्या भेटीनंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. अयो, मग कुठं यायचं पैसे न्यायला? खाडी पुलावर या. तिचं काम आटोपलं की लगेच तिथे या. तुमचा हिशोब घेऊन टाका. त्या ठिकाणी कशाला राव? दुसरीकडं नाही जमणार का? का घाबरलास का काय मामा? नाही हो, तसं नाही. नाही, भीती वाटत असेल तर तिघंही या. मी एकटाच असीन तिथे. बरं ठीक आहे, येऊ आम्ही तिथं. मामानं होकार दर्शवताच पलीकडनं फोन कट झाला. मग मामा निवांतपणे बियरचे घुटके घ्यायला लागला. गणी, तुला तुझं काम कळलं का? मामा गनीला विचारत होता. व्यवस्थित समजलं. तुमच्या सांगण्याप्रमाणे करतो, काळजी करू नका हो. गनी मामाला दिलासा देत म्हणाला. मामा आणि त्याचे साथीदार काळ्या टोयोटामधनं त्याच्या कामगिरीवर निघाले. गाडीतच ते त्यांच्या कामाची उजळणी करत होते. गनी, तुझं काम झालं का तू गाडीत येऊन बसायचं, तवर आम्ही आमचं पार्सल घेऊन येतो. मग दूर कुठंतरी रेल्वे ट्रॅकवर पार्सल देऊ फेकून. काम 100% यशस्वी झालं का मग भेटू त्या साहेबाला. साल्याने एवढी मोठी कामगिरी सांगितली, एवढा पैसा दिला, पण राव त्यांनी काय आपल्याला दर्शन नाही दिलं नाही का? त्याला भीती वाटत असन आपण नंतर त्याला ब्लॅकमेल करतो काय म्हणून.
हे पण खरंच आहे म्हणा. मामा बोलत असताना गाडी ठरलेल्या ठिकाणी येऊन थांबली. तिघेही सावधपणे खाली उतरले. घाई करायची गरज नव्हती. बंगल्यात निजानीज झाली की मग काम पार पाडायचं होतं. त्यापूर्वी गनीला त्याचं काम उरकावं लागणार होतं. दुधात औषधाचे थेंब नकळतपणे मिसळण्याचं काम गनी करणार होता. मामा आणि रवी राधिकाचा काटा काढणार होते. गनी तू निघ बरं आता. तो झोपायच्या दुधात औषध टाक बरं का. तो जायच्या अगोदर त्याने दूध घेतलं तर आजचं काम नाही करता येणार आपल्याला. त्यामुळं सावकाश जा, कुणाच्या नजरेला पडू नको. आणि चुकून पकडला गेला तर प्लॅन उघडा करायचा नाही. चोरी करायला आलतो असं ठोकून दे. कसे पण शक्यतो ही येळ यायला नको बरं का. मामानी गनीला नीट समजावून सांगत पाठवून दिलं. गनी मांजरासारखा गेला. तिघांच्याही अंगात काळे ड्रेस, अंधाराशी साधर्म्य असणारे. गनी अंधारात मिसळून गेला. मामा आणि रवी संधीची वाट बघत थांबले. गनी त्याची कामगिरी आटोपून माघारी फिरला. त्या मानाने ही कामगिरी एकदम सोपी वाटली. यात थरार नव्हता, रोमांच नव्हता. चाकोरीतून जाणाऱ्या पायवाटेसारखी सरळधोट कामगिरी. त्याच्या नशिबानं त्याला टेबलावर दुधाचा भरलेला ग्लासही दिसला. खिडकीही उघडी होती. मग रवीने काम बिनबोभाट उरकलं. तो थोडा वेळ खिडकीजवळच थांबला. त्याची शिकार टेबलजवळ येऊन ग्लासातलं दूध घटाघटा प्यायली. औषध खरोखर जहाल होतं. परिणाम लगेचच जाणवायला लागला. शिकार छाती आवळत खाली कोसळली. जोरदार हृदयविकाराचा झटका येऊन शिकार क्षणार्धात खलासही झाली. गनीचं काम इतक्या सहजरित्या संपलं होतं. गनी गाडीजवळ आला. जोडीदारांचा अजून तपास नव्हता, म्हणजे त्यांचं काम अजून संपलं नसणार असा विचार करत तो गाडी जाऊन त्यांची वाट बघत बसला. त्याचवेळी मामा आणि रवी राधिकाच्या खोलीत शिरले. राधिका बेडवर झोपली होती. मामानं अंदाज घेतला. तो चोर पावलानं राधिकाजवळ पोचला. पाठोपाठ रवी होताच. राधिका अर्धवट झोपेत होती, पण तिची झोप सावध होती. जराशा चाहुलीनं ती जागी व्हायची. आत्ताही नेमकं तेच झालं. राधिकाला चाहूल लागली. ती जागी झाली. बेडच्या जवळ उभ्या असणाऱ्या दोन अनोळखी व्यक्ती बघून ती ताडकन उठून बसली. भीतीने ती किंकाळी फोडणार तेवढ्यात रवीनं खिशातनं पिस्तूल बाहेर काढलं. तिच्यावर रोखलं. मामाच्याही हातात पिस्तूल होतं. तो दरडावून तिला बोलला, पण हळू आवाजात, वारडायचं नाही, वारडायचं नाही तर डोक्यात गोळी घालेल मी. अरे तुम्ही कोण आहात? मी काय केलं आणि तुम्ही इथे कशाला आलाय? भीतीनं थरथरणारी राधिका कशी बशी बोलली, आम्ही कोण आहे वय, ओळखलं नाही वय आम्हाला. दात विचकत म्हणाला तो आणि पिस्तूल जराही बाजूला न करता रवी पुढे म्हणाला, बघे आम्ही तुला न्यायला आलोय वर यमाच्या दरबारात. आम्ही हे यमदूत. एवढं बोलून रवी भयंकर हसला. भेदरलेली राधिका कधी मामाकडे कधी रवीकडे आळीपाळीनं बघत होती. विलक्षण घाबरली होती ती. अहो पण मी काय केलंय काय? तुम्ही मला मारणार आहात का? कशासाठी? राधिकानं नेटानं प्रश्न विचारला. यावेळी तिला उत्तर दिलं मामानं, अगं पोरे, आता या प्रश्नांची उत्तरं ऐकून काय फायदा आहे का? तुझे दिवस संपले, तुझं आयुष्य संपलं. आता फक्त देवाचं नाव घे तू. बाकी प्रश्न सब झुटे. मरणाला तयार हो. अहो पण मी तुमचं काय बिघडवलं आहे? मला मारू नका. हवं तर मी माझ्या विनय नानाला सांगून किंवा काकांना सांगून तुम्हाला हवा तेवढा पैसा देईन, पण मला मारू नका हो. राधिका काकुळतीला येत बोलली. दोघेही उपहासानं हसले. अगं येड्या पोरी, कोणच्या भ्रमात जगती तू? ज्या पैशाची तू अर्थ करते ना, तोच पैसा तुझा जीव घेणार आहे. त्याच पैशामुळं तुझ्यावर ही वेळ आली. त्याच पैशासाठी तुला बळी दिलं जाते. तेव्हा पैशाचा मोह आम्हाला नको दाखवू. मामा स्पष्टपणे तिला समजावत बोलला. त्याच क्षणी राधिकाला श्रीरंगाचे बोल आठवले. पैशासाठी त्याच्या जीवावर कोणीतरी उठलंय, त्याला सगळ्यांचा संशय येतोय, अगदी विनयचा सुद्धा. हे श्रीरंगानं राधिकाला स्पष्टपणे सांगितलं होतं. या धोकेबाज माणसांकडून न जाणो त्याचं काही बरं वाईट झालं तर राधिकाला अडचण नको म्हणून तिच्यासाठी बँकेत पैसे, दागिने, फ्लॅटचे कागदपत्र लॉकरमध्ये ठेवण्याचा श्रीरंगचा उद्देश आज तिला कळला. म्हणजे श्रीरंगांना धोका झाला होता तर, पण कुणाकडनं? राधिकाला संशयी चेहऱ्यांची रांग दिसायला लागली, पण कुणाचा चेहरा तिला गुन्हेगार ठरवता येईना.
एवढ्यात फटकन तिच्या मस्तकावर पिस्तुलाच्या मुठीचा वार झाला. राधिकाच्या नजरेपुढे अंधार दाटला. ती तशीच बेडवर कोलमडली. मामाने तिच्या डोक्यावर पिस्तुलाच्या मुठीचा प्रहार केला होता. चले रवी, उचल हिला, उचल आणि चल घेऊन गाडीकडं. मामानं रवीला आदेश दिला. रवीनं बेशुद्ध राधिकाला पाठीशी टाकलं आणि तो गाडीकडे निघाला. त्याच्या पाठीमागे पिस्तूल सावरत सावधपणे मामासुद्धा निघाला. राधिकाच्या देहाचं मुटकुळं रवीनं गाडीत टाकलं. गणी आधीच गाडीत येऊन बसला होता. गणी, तुझं काम झालं का पती? मामानं गाडीत बसता बसता विचारलं. अरे शिकार माझ्या डोळ्यासमोर खाली कोसळली. मामा, ते औषध लय स्ट्रांग होतं बरं का. हा, एका सेकंदात शिकार थेट डागात. तडफडून जीव सोडला येडे. अरे डोळ्याने बघितलं ना राव मी. गणीने त्याचा पराक्रम सांगितला. हा मग ठीक आहे, आमचं पण काम पार पडलं आहे आता बेन बाबाट. आता फक्त ह्याला एखाद्या रोळावर नेऊन झोपवायची, मग आपलं काम खाल्लास. त्या साहेबाकडून पैसे घेऊ, 1-2 महिने कुठंतरी लपून बसू, मस्त एन्जॉय करू. काळी टोयोटो रात्रीच्या अंधारात धावायला लागली. बरीच रात्र झाल्यामुळे रस्ता सुनसान दिसत होता. मामा स्वतः गाडी चालवत होता. राधिकाला कोणत्या ठिकाणी सोडायचं याचा पक्का विचार मामाने आधीच केला होता आणि त्या दिशेनं तो गाडी घेऊन निघाला होता. त्यांची टोयोटो इच्छित स्थळी येऊन थांबली. मामानं निवडलेला भाग निर्जन नव्हता. आजूबाजूला झोपडपट्टी पसरली होती, पण मध्यरात्र उलटून गेल्यामुळे सगळीकडे सामसूम होती. रेल्वेच्या रुळावर बऱ्याच अंतरापर्यंत कसलीही हालचाल जाणवत नव्हती. तिघांनी बेशुद्ध राधिकाला उचललं. थोडासा चढ चढून ते रुळाजवळ आले. रुळाच्या पलीकडच्या बाजूला बराच मोठा उतार होता. शेजारून मोठा नाला वाहत होता. अशा ठिकाणी यावेळी कुणी येण्याची शक्यता नव्हती. मामानं राधिकाला रुळावर ठेवलं. तिघेही पटापटा बाजूला झाले. गाडीत बसताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. मामा, मला एक शंका येते बरं का. गणीचं शंकासूर मन उफाळून वर आलं. कसली शंका येते तुला? मामानं त्रासिकपणे विचारलं. ना आपण त्या पोरीला रुळावर ठेवलं आहे खरं, पण जर ती शुद्धीवर आली तर? गणीची शंका रास्त होती. मामासुद्धा क्षणभर विचारात पडला. मामाला विचारात पडलेलं बघून गणी पुढे म्हणाला. मामा, त्या पोरीची आहे ना, आपण हातपाय रश्शीने बांधून टाकू. तिच्या तोंडात कोंबू बोळा, म्हणजे ती शुद्धीवर आली तरी प्रॉब्लेम नाही येणार. नाही, तसं नाही करता येणार. ते हातपाय बितपाय बांधले ना तर कोणीतरी मुद्दाम तिथं आणून टाकलं आहे असा संशय येईन. तिला तशी मोकळीच राहून दे. आता अर्ध्या तासात होतीन ट्रेन चालू. तवर काय ती शुद्धीवर येणार नाही. मी फटका लय जोरात हाणलाय तिला. मग ट्रेन सुरू होईपर्यंत आपण थांबायचं का इथं? काय गरज नाही रे. त्या ठिकाणी सकाळपर्यंत कोणी फिरकणार पण नाही. ज्यावेळी लोक इकडे येतील ना तेव्हा तिचं काम तमाम झालेलं असेल. आपण तिच्या मरणाची वाट बघत थांबून राहिलो, चुकून कोणाच्या नजरेत आलो, वांदे होतील ना एड्या. त्यात त्या साहेबाला भेटायची वेळ झाली, तो खाडीपुलावर वाट बघत असन आपली. एकदा का पैसे भेटले ना का आपण मोकळे. मामानं गणीच्या शंका दूर केल्या. टोयोटो स्टार्ट करून त्यांनी ती खाडीपुलाच्या दिशेनं वळवली. पलीकडच्या वळणावर येताच ट्रेननं हॉर्न दिला. पहाटेची पहिली ट्रेन धडाडत येत होती. राधिका रुळावर पडलेली, बेशुद्ध, सर्व जाणीवांच्या पलीकडे गेली होती. ती क्षणाक्षणाला मृत्यू तिच्या जवळ येत होता. धडधडत येणारी ट्रेन काही अंतर मागे असताना रुळाच्या शेजारच्या झोडपाआडून तो उठला. धावत राधिकाजवळ पोचला. ट्रेन काही मीटर अंतरावर आली होती. कोणत्याही क्षणी वाटेल त्यांना चिरडत जाणार तेवढ्यात त्यांनी राधिकाला कवळत उचललं. धडधडत येणाऱ्या ट्रेनला चुकवत तो राधिकासकट बाजूला झेप घेऊन मोकळा झाला. ट्रेन मोकळ्या रुळांवरनं वेगानं निघून गेली. तो राधिकाला घेऊन बाजूच्या वाळूच्या ढिगाऱ्यावर पडला होता. त्याच्या छातीचा भाता वेगानं खालीवर होत होता. राधिका मात्र लोळागोळाहून त्याच्या अंगावर पडली होती, एखाद्या प्रेतासारखी. मामाची टोयोटो खाडीपुलावर येऊन थांबली. मामासह रवी आणि गणी खाली उतरले. पलीकडच्या टोकावर एक जिप्सी उभी आणि तिला टेकून मस्तपैकी सिगरेटचे झुरके मारत साहेब उभे. वातावरण एकदम शांत. खाडीच्या पाण्याचा मंद आवाज बॅकग्राऊंडला वाजत असल्यासारखा. अंधुक उजेडात साहेबाची आकृती धुराच्या वेलांट्या हवेत सोडत उभी. डोक्यावरची फेलठॅट चेहरा झाकून टाकत होती. हातातल्या किचनचा घुंगरांचा आवाज स्पष्टपणे किणकिणत होता. तिघांनाही गाडीतून खाली उतरलेलं बघून साहेब दमदार आवाजात म्हणाले. झालं का? काम झालं? हा झालं साहेब.
छान. पण दोन्ही कामं झाली ना? हा साहेब, दोन्ही कामं ठरल्याप्रमाणे झाली. आज अडचण अजिबात नाही बघा. गुड. असं म्हणत साहेबानं गाडीतनं एक मोठी ब्रीफकेस बाहेर काढली. गाडीच्या बॉनेटवर ब्रीफकेस ठेवून साहेब म्हणाले, तुमचे पैसे हवं तर मोजून घ्या. ठरल्यापेक्षा 2 लाख जास्त दिलेत बक्षीस म्हणून. लय आभारी आहे साहेब. अहो, मोजायची गरजच नाही ना. विश्वास ठेवायला लागतो या दांद्यात. अहो, आम्ही गुंड असलो ना तरी काही नियम न चुकता पाळतो, कारण आमच्यात एक महत्त्वाचा नियम आहे का गद्दार की सजा मौत होती आहे. ब्रीफकेस हातात घेत मामा म्हणाला. साहेबाकडे बघत इशारेवजा सुरात मामा म्हणाला, साहेब, जे नियम आम्हाला लागू आहेत ना तेच आमच्या कस्टमरला पण लागू असतात बरं का. मामाच्या या इशाऱ्यावर साहेब फक्त गालात हसले. मामा, इथून पुढे तुमचा माझा संबंध संपला. माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. माझी माहिती काढण्याचा सुद्धा प्रयत्न करू नका. हा विषय इथे बंद झाला पाहिजे. मामाला प्रति इशारा देत साहेब म्हणाले, अहो, आम्ही आमचं काम संपलं ना का कधीच कस्टमरशी संबंध नाही ठेवत. तुमच्याशी बी नाही ठेवणार साहेब. पण आमची गरज तुम्हाला परत कावा लागली तर मात्र आमची आठवण ठेवा. मामा हसत हसत बोलला. त्यानं ब्रीफकेस गनीच्या हातात दिली आणि ते तिघे गाडीत बसणार तोच धाय 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 करत साहेबांच्या हातातलं रिव्हॉल्वर काढाडलं. 3 गोळ्यांनी अचूक लक्षभेद केला. मामासह रवी आणि गनी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. छदमीपणे हसत साहेब पुढे आले. तिघांचेही देह पायानं ठोकरत त्यांनी गनीच्या हातातली ब्रीफकेस उचलली. मामाच्या समोर उभं राहून मामाला उद्देशून ते म्हणाले, मामा, तुमच्या गुंडांच्या जगातले नियम मला ठाऊक नाहीत, पण माझा एक नियम आहे की पुरावा मागे सोडायचा नाही. तुम्ही माझ्या योजनेतले प्रत्यक्ष साक्षीदार होतात, तेव्हा तुम्हाला जिवंत ठेवणं माझ्या नियमात बसत नव्हतं. दिवस रात्र मेंदूला शिणवून मी हा प्लॅन बनवला होता. त्या प्लॅनसाठी तुमची मला अत्यंत गरज होती, पण आता तुमची गरज संपली आणि म्हणून तुमचा श्वासही संपला. गेल्या कित्येक वर्षांची माझी साधना, माझी मनीषा आता पूर्णत्वाला आली आहे. मी आजपासनं करोडपती झालो आहे. मी श्रेया इंडस्ट्रीजचा मालक झालो आहे. पण त्यासाठी मला कित्येकांना माझ्या वाटेतनं कायमचं दूर करावं लागलं आहे. पण आता मी श्रेया इंडस्ट्रीजचा एकमेव सम्राट आहे. असं बोलत साहेब गडगडाटे हास्य करायला लागला आणि त्याचवेळी मामाच्या देहाची हालचाल झाली. मामाला गोळी लागली होती, पण मामा ठार झाला नव्हता. रवी आणि गनीची हालचाल केव्हाच थंडावली होती, पण मामात मात्र दुगदुगी होती. मामानं साहेबाचं सगळं बोलणं ऐकलं होतं. मग मात्र मामातला गुंड क्षणभरासाठी जागा झाला. खिशातलं पिस्तूल बाहेर काढून मामानं ते साहेबावर रोखलं. स्वतःच्या आत्मप्रौढीत मग्न असलेला साहेब बेसावत होता. खाली मामा हालचाल करतोय हे त्याच्या लक्षातच आलं नाही, पण जेव्हा त्याचं लक्ष मामाकडे गेलं तेव्हा फार उशीर झाला होता. धाय असा एकच आवाज झाला. गोळीनं साहेबाच्या छातीचा बरोबर वेध घेतला. आई ग करत छाती आवळत साहेबाचं धूड धाडकन जमिनीवर आदळलं. गद्दार, एकच शब्द तोंडातून उच्चारत मामाचं शरीर निष्प्राण होऊन बाजूला कलंडलं. जमिनीवर कोसळलेल्या साहेबाच्या डोक्यावरची फेलटॅट बाजूला पडली होती. आकाशाकडे तोंड करून साहेब निष्प्राण होऊन पडले होते. आत्तापर्यंत समोर न येणारे, नेहमी अज्ञात राहणारे ते साहेब होते तरी कोण? आत्ता त्यांचा चेहरा उघड झाला होता. एका हातात ब्रीफकेस आणि दुसऱ्या हातात घुंगराचं किचन घेऊन पडलेले ते खुनी साहेब होते काका. हो, काका होते ते, विधाते काका, श्रीरंगाचे विश्वासू नोकर. काकांनी श्रीरंगला संपवलं होतं, राधिकाला ट्रेनखाली फेकलं होतं आणि रोज रात्री दूध पिण्याची सवय असणाऱ्या विनय सारंगला सुद्धा मामाच्या मदतीनं विषप्रयोग करून ठार केलं होतं. हा सगळा बनाव काकांचाच होता. ज्या श्रेया इंडस्ट्रीजसाठी त्यांनी एवढं रामायण घडवलं, तिचे मालक म्हणून सुख उपभोगण्यापूर्वी दैवानं त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा देऊन टाकली होती. रेल्वे रोडाच्या बाजूला असणाऱ्या वाळूच्या मोठ्या ढिगाजवळ बराच वेळ तो तसाच पडून राहिला होता. अंगावर पडलेल्या तरुणीला त्यांनी अलगद बाजूला सरकवलं. एवढ्या श्रमानंही तो खूप घामाघूम झाला होता. छातीच्या पिंजऱ्यात मोकळी थंड हवा भरून घेत त्यांनी सुस्कारा सोडला. आज पहिल्यांदा त्याच्या हातून चांगलं काम घडलं होतं. त्या तरुणीला त्याच्यामुळे जीवदान लाभलं होतं.
पण ती तरुणी जिवंत तरी होती का? खात्री करून घेण्यासाठी त्याने तिच्याकडे नजर वळवली. त्या तरुणीची छाती मंद गतीनं खालीवर होत होती. याचा अर्थ ती जिवंत होती. आत्ता फक्त बेशुद्ध होती ती. त्याला समाधान वाटलं. एक क्षण त्याची नजर तिच्या चेहऱ्याकडे वळाली आणि तो 3 ताड उडाला. अविश्वासानं तो तिच्याकडे एकटक बघत होता. काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं. कारण कारण ती तरुणी त्याची राधिका होती आणि तो होता तो बेवारस आनंद. आनंदनं राधिकाला जवळ घेतलं. तो तिला हाका मारायला लागला. राधिका, राधिका, अगं उठ, मी आनंद आहे, आनंद, अगं तुझा आनंद. राधिका, तुझ्याशिवाय मी पूर्ण मोडून गेलो होतो गं. तू झोपलीस का अशी? अगं उठ ना राधिका. आनंद राधिकाला हाका मारत होता. तिला उराशी कवटाळून धरत होता. राधिका बेशुद्धीच्या खोल गर्तेतनं अजून वर येऊ शकली नव्हती. ती आनंदच्या हाकांना प्रतिसाद देत नव्हती. मात्र आनंद अविरतपणे तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. तो तिला गदागदा हलवत होता. मध्येच देवाला हात जोडून प्रार्थना करत होता. त्याचे डोळे आसवांनी गच्च भरले होते. राधिकाची काही हालचाल होईना तसं त्याला रडू फुटलं. त्याच्या डोळ्यातले अश्रूंचे थेंब राधिकाच्या चेहऱ्यावर टप टप पडायला लागले. त्या अश्रूंनी मात्र किमया केली. राधिकाच्या पापण्यांची हलकीशी हालचाल झाली. आनंदला अत्यानंद झाला. त्याने राधिकाला छातीशी कवटाळलं. राधिका, माझी राधिका, असं म्हणत तो तिला पुन्हा साद घालायला लागला. राधिका शुद्धीवर आली. तिने किलकिलत्या नजरेनं समोर बघितलं. तिला सुरुवातीला संदर्भच लागेना. सगळंच दृश्य अनोळखी भासत होतं. मनाच्या विचाराच्या गुंत्यात असताना तिच्या मस्तकात जोरात कळ आली. आई ग, असं म्हणत तिने डोक्याच्या दुखऱ्या भागावर हात दाबून धरला. त्याचवेळी तिला घडलेल्या घटनांची साखळी आठवायला लागली. ती आनंदला ढकलत उठून बसली आणि सोडा मला, सोडा मला, मला मारू नका. राधिका आनंदकडे बघत विनवणी करत होती. आनंद सैरभैर होऊन तिच्याकडे बघत होता. एव्हाना आकाश चांगलं फटफटलं होतं. अंधाराला उभा चिरून प्रकाश धरतीवर धावत येत होता आणि त्या प्रकाशात राधिकानं आनंदचा चेहरा न्याहाळला. त्याला बघताच ती गारूड झाल्यासारखी स्थिर झाली. अविश्वासानं ती म्हणाली, अरे तू आनंद आहेस का? राधिकानं मारलेली हाक ऐकून आनंदला हुंदकाच फुटला. त्याचवेळी त्याला सुखाचा उमाळा दाटून आला. दाटलेल्या कंठानं तो म्हणाला, हो राधिका, मी आनंदच आहे, तुझा आनंद. अरे पण तू तर पुरात. राधिकाचं वाक्य मध्येच तोडत आनंद म्हणाला, नाही नाही अगं, ते सगळं खोटं होतं. मी पुरात वाहून गेलो खरा, पण मला कोणीतरी वाचवलं. पण राधिका, तुझ्याशिवाय मी अपुरा अपुरा होतो गं. फार वाईट अनुभव आले मला. आजपर्यंत तर मी समजत होतो की त्या पुरात तू गेलीस म्हणून. पण नाही, देव इतका निष्ठुर नाही. त्यांनी पुन्हा तुझी आणि माझी भेट घडवून आणलीच. राधिका, योगायोग बघ ना किती विचित्र आहे. लहानपणी आपण दोघे ज्या ठिकाणी एकत्र भेटलो, आज पुन्हा त्याच ठिकाणी भेटतोय आपण. या दैवाची काहीतरी योजना नक्कीच असणार राधिका. म्हणजे हा कुबेरनगरचा पूल आहे? ही झोपडपट्टी कुबेरनगरची आहे? राधिका आश्चर्यानं आनंदला विचारायला लागली. हो ग, हे कुबेरनगरच आहे. पण आनंद, अरे तू किती खराब झाला आहेस. तब्येत कशी झाली आहे तुझी? आनंदच्या खराब झालेल्या तब्येतीकडे बघत राधिका म्हणाली, ते जाऊ दे, मला सांग तू कशी आहेस? आणि तुला इथे आणून टाकणारे ते लोक कोण होते? नेमकं काय घडलं की ते लोक तुझ्या जीवावर उठले? आनंद राधिकावर प्रश्नांची सरबत्ती करायला लागला. सांगते रे, सगळं सांगते. राधिका आनंदला थांबवत म्हणाली आणि मग राधिकानं आनंदला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळी कहाणी ऐकवली. राधिकाची कहाणी ऐकून आनंदला भरून आल्यासारखं वाटलं. मग त्यांनीही आपली कहाणी ऐकवली. एकमेकांची दुःख ऐकून दोघंही रडायला लागले. रडता रडता एकमेकांच्या मिठीत ते घट्ट जखडले गेले. राधिका, राधिका, मला सोडून जाणार नाहीस ना ग आता? नाही रे माझ्या राजा, आता आपण कधीच एकमेकांपासून दूर जायचं नाही. पोरकेपणा, अनाथपणा, बेवारसपणा कसा असतो हे खूप अनुभवलं आहे आपण. आता एकमेकांपासून दूर जायचं नाही. आता एकमेकांच्या साथीनं आपण आयुष्य जगू. हे जगणं सुंदर असतं याचा खरा अनुभव घेऊ. हे सगळं खरं आहे ग राधिका, पण आपल्याकडे आता हक्काचं घर नाही की 2 वेळचं खायला अन्न नाही. एक वेळ आपण पोट कसंही भरू ग, पण निवाऱ्याचं काय? आनंद, त्याची चिंता सोड आता. माझ्या बाबांनी त्याची सोय अगोदरच करून ठेवली आहे. बाबा खरंच दूरदर्शी होते.
त्यांना हे सगळं घडणार याची शंका आली होती, म्हणूनच त्यांनी माझी सगळी काळजी अगोदरच घेतली होती. आनंदारे नुसतं घरच काय, आलिशान फ्लॅट आहे आपल्या मालकीचा, भरपूर पैसे आहेत, भरपूर दागिने आहेत माझ्याकडे. श्रेया इंडस्ट्री त्यांनी बळकावली ना, तरी ही संपत्ती त्यांना माहिती नाही आहे. त्यामुळे आपल्याला आता काळजी नाही. या पैशात आपण आरामात जगू. आपण दोघंही काहीतरी कामधंदा करू, नाही तर छोटासा व्यवसाय करू आणि आपला संसार सुखाचा करू. शेवटी बाबांची तीच तर इच्छा होती. राधिका आनंदच्या मिठीत स्वतःला अधिक घट्ट करत बोलत होती. आनंद आनंदानं आणि नवलानं तिचं बोलणं ऐकत होता. दोघांचेही डोळे आनंदाश्रूंनी डबडबले होते. दोघेही एकमेकांकडे बघत भावी संसाराचं स्वप्न बघत होते. त्यांच्या त्या आनंदाश्रूंमध्ये बेवारसपणाचं नकोसं अस्तित्व हळूहळू विरघळून गेलं. दोघे एकमेकांच्या घट्ट मिठीत बद्ध असताना पूर्वेकडून रविराज त्याचे सोनेरी सहस्त्र किरण उधळत त्या नव दाम्पत्याला आशीर्वाद द्यायला धर्तीवर अवतरण झाला आणि त्याच वेळेला धडाक 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 आवाज करत फास्ट ट्रेन त्यांच्या जवळून जात कुबेरनगर स्टेशनमध्ये शिरली. श्रोते हो, ही होती कादंबरी उत्तम सदाकाळ यांची बेवारस. कादंबरीचा हा शेवटचा भाग होता. आपण कादंबरी एन्जॉय केली असेल, आपल्याला ती कादंबरी आवडली असेल, प्रत्येक भाग लाईक करा, प्रत्येक भागावर कमेंट करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.